हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं वैद्य पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळचे वाजले 4:30 आणि तुम्हा सगळ्यांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मला जायचं आहे महादेवाच्या मंदिरमध्ये आणि जर लेट झालं दुपारी जर गेलो तर नंबर वगैरे लागत नाही, कारण आज शिवरात्री भरपूर गर्दी असेल म्हणून मी आज सकाळीच उठलेली, 4 वाजताच उठलेली आहे. आणि आता थोडंफार मी आवरून वगैरे घेतलं आणि आता मी ठेवलेले पाणी गरम करायला. तर आता माझी तयारी करून झालेली आहे. केस पण धुतले मी, कारण मंदिरात जायचं होतं. मग आज शिवरात्री पण होती, मग म्हटलं चला केस पण धुवून घेऊया. मग आता मी जाते मंदिरामध्ये. तर आता करते मी देवपूजा, कारण मंदिरात जायचं होतं. मग आपण जर घरच्याच देवांना आधी दिवा वगैरे नाही लावला आणि मग मंदिरात गेलो तर त्याचा पण काही उपयोग नाही. मग म्हटलं आधी आपण घरची पूजा आपटून घेऊया, मग त्याच्यानंतर मंदिरात जाऊया. तर आता करते मी पूजा. एक वेळेस म्हटलं तुम्हाला घड्याळमधला ओरिजिनल टाईम दाखवून देऊया, नाही तर तुम्हाला वाटेल की व्लॉगसाठी ही खोटं बोलते. एवढ्या सकाळी मी उठलेली असं. तर खरंच 4:30 वाजले होते. तर बघा, हे आहे बर्फाचे शिवलिंग. माझ्यासाठी पण हा अनुभव खूप वेगळा होता, कारण मी देखील आज डोळ्यांनी बर्फाचे शिवलिंग हे पहिल्यांदाच बघितले नाही. ते याच्या आधी मी TV वगैरेमध्ये बघितलं होतं. तर हे बर्फाचं शिवलिंग संध्याकाळपर्यंत जसंचं तसंच राहतं. तुम्ही बघू शकता किती शांतता आहे मंदिरामध्ये. अगदी चैतन्यमय असं वातावरण झालेलं आहे. अंधार होता आणि छानपैकी किड्यांचा देखील आवाज येत होता. एकदम सुंदर असं मनमोहक वातावरण होतं. आणि इथे केलेला होता त्यांनी होम. मग म्हटलं होमची पूजा करून घेऊया. आणि मुलांना तर एवढ्या सकाळी आणता नाही आलं, मग होमचं दर्शन राहिलं होतं म्हणून मग म्हटलं थोडीफार होममधली रक्षा पोरांसाठी पण घेऊन घेऊया घरी गेल्यावरती, मग त्यांना लावायला. कारण महादेवाचा आशीर्वाद त्यांना पण तर मिळायला हवा ना. छानपैकी धूर येत होता आणि त्याच्यामधून लोभांचा स्मेल इतका छान येत होता की अगदी एकदम सुंदर वाटत होतं. आणि मला तरी स्पेशली असं खूप आवडतं. सकाळी सकाळी जेव्हा अंधार असतो ना, तेव्हा मंदिरामध्ये यायला खूप सुंदर वाटतं. एकदम मन प्रसन्न होऊन जातं की नाही, आपण पण कुठेतरी देवाची भक्ती करतोय. चेहरा पण दिसत नाही, सगळ्या लाईट आहे, तर अंधार इतका झालेला आहे. आता झाला होता घरी जाण्याचा टाईम. तुम्ही व्लॉग पूर्ण बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद.